एक अपघात तीन पिढ्या। आम्ही बोलतोय ते वेदांत अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल बद्दल। पोर्शे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटुंबाच्या तीन पिढ्या आत गेल्या आहेत। वेदांत अग्रवालच्या एका अपघातामुळे अग्रवाल बाप बेट्यांचे एक एक काळे कारनामे आता जगापुढे येत आहेत। दोघांना चिरडल्यामुळे आधी वेदांची बालसुधारगृहात रवानगी झाली। पैशांच्या जोरावर केस दाबू पाहणारा त्याचा बाप विशाल अग्रवालला अटक झाली। अपघात प्रकरणातून आरोपीला वाचवण्यासाठी सुरेंद्र आणि विशाल अग्रवाल या बाप बेट्यांनी ड्रायव्हरला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला। म्हणजे गाडी आपणच चालवत होतो असं सांगण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव आणला। बक्षीस देतो असं सांगून सुद्धा चालक ऐकत नसल्यानं शेवटी सुरेंद्र अग्रवालने त्याला धमकावलं। यानंतर ड्रायव्हर बधत नाही म्हटल्यावर सुरेंद्र अग्रवालने ड्रायव्हरलाच किडनॅप केलं आणि डांबून ठेवलं। त्याच्याकडचा मोबाईल सुद्धा काढून घेतला। नातवावरचा गुन्हा स्वतःवर घ्यावा यासाठी ड्रायव्हरला सतत धमकावलं। आता ड्रायव्हरची अग्रवालच्या घरातून कशी सुटका झाली ते बघूयात। आपला नवरा घरी का नाही आला या चिंतेत ड्रायव्हरच्या बायकोने काही नातेवाईकांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली। तरीही शोध लागत नसल्यामुळे काही नातेवाईकांना घेऊन थेट अग्रवालांच्या घरी ती धडकली आणि तिथेच तिने आपल्या पतीची सुरेंद्र अग्रवालच्या तावडीतून सुटका केली। पण सुरेंद्र अग्रवालची दहशत इतकी की सुटका झाल्यावर सुद्धा ड्रायव्हर भीतीने थरथर कापत होता। पुणे पोलिसांनी आता ड्रायव्हरला सुरक्षा दिली आहे। गुन्हे शाखेने ड्रायव्हरला अग्रवालच्या घरी नेऊन सीन रिक्रिएट केलाय। गुन्हे शाखेने ड्रायव्हरला त्या खोलीत नेलं जिथे सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला धमकावलं होतं। आणि या सगळ्या घडामोडीनंतर सुरेंद्र अग्रवाल याची गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा आता समोर येते आहे, तीही पाहूयात। या सुरेंद्र अग्रवालवर छोटा राजनसोबत कनेक्शन असल्याचेही आरोप आता होत आहेत। आणि इतकंच नाही तर छोटा राजनच्या मदतीने त्याने 2009 मध्ये शिवसेना नेते अजय भोसले यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचाही आरोप होत आहे। आणि याच प्रकरणात बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा दाखल आहे, ज्याचा तपास सीबीआय कडून सध्या सुरू आहे। दुसरं प्रकरण आहे गोव्यातल्या एका जमिनीचं। गोव्यातल्या 232 एकरच्या जमीन व्यवहारात सुद्धा अग्रवाल कुटुंबियांनी फसवणूक करत जमीन लाटली आणि मूळ मालकाचा पुण्यात संशयास्पद मृत्यू झाला। त्यामुळे हा खून होता का याच्याही तपासाची मागणी आता होते आहे। अग्रवाल कुटुंबाच्या गुंड प्रवृत्तीची झळ बसलेल्यांच्या आणखी 3 तक्रारी दाखल झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांचे आणखी काही कारनामे आता पुढे येऊ शकतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।